मित्रांनो नमस्कार। लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल महाराष्ट्रभरात समोर आले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला स्ट्राइक रेट असणारा पक्ष कोणता ठरला असेल तर तो म्हणजे शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। या पक्षाचा स्ट्राइक रेट म्हणजे 80चा राहिला आणि या पक्षाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणले ते आणले। मात्र सगळंच काही क्रांतिकारी घडतंय किंवा सगळंच काही अगदीच अवाक करणार घडतंय असं अनेकांकडून व्यक्त केलं गेलं। हे सगळं सगळीकडे चांगलं चांगलं कौतुकास्पद शरद पवारांचं गौरव कौतुक होत असताना एक आपसुकच खालून वर चर्चा येताना दिसते। ती चर्चा अशी की पक्षाचा रिझल्ट जरी चांगला असला तरी इथं श्रेयवादाची लढाई लागलेली आहे आणि पक्षांतर्गत नेत्यांमध्ये सगळंच काही सुरळीत नाही। इथं अनेकांमध्ये धुसफूस सुरू आहे आणि ती दिसली याच पक्षाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये। ही रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नेमकं प्रकरण काय आहे आणि काय बिनसतंय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे। मित्रांनो, रौप्य महोत्सवी कार्यक्रम शरदचंद्र पवार गटाचा काही दिवसांपूर्वी झाला। या कार्यक्रमामध्ये नवनियुक्त झालेले 8ही खासदार उपस्थित होते। त्याचसोबत इथं जे पडले ते दोन्ही उमेदवार होते आणि पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच नेते उपस्थित होते। सगळ्यांची भाषणं सुरू होती। अनेकांची भाषणं सुरू होत असताना पक्षाच्या या सगळ्या उपलब्धीबद्दल अनेकांनी कौतुक केलं, चांगले शब्द बोलले, गुणगान गायले। मात्र दोन माणसांचं काहीतरी बिनसलंय हे आधीपासून सोशल मीडियावरती वॉर सुरू झाली होती। म्हणजे जसा निकाल लागला तसं पुण्यामध्ये असेल, सांगलीमध्ये असेल, अनेक ठिकाणी जयंत पाटलांचे बॅनर झळकले, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ते झळकवले गेले की निकालाचा सेनापती किंवा विजयाचा सेनापती जयंत पाटील। आणि दुसऱ्या बाजूला खरा विजय कोणामुळे मिळाला अशा संदर्भातली युवकांमध्ये चर्चा होती। ती म्हणजे स्वतः रोहित पवार यांनी काढलेली पदयात्रा, जी संघर्ष यात्रा काढली, त्या संघर्ष यात्रेचा फायदा राष्ट्रवादीला झाला आणि म्हणून रोहित पवारांमुळे राष्ट्रवादीला इतकं मोठं यश मिळालं असं सुद्धा रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून युवकांकडून म्हटलं गेलं। तर जयंत पाटलांचे कार्यकर्ते सेनापती जयंत पाटलांना म्हणवून गेले। आता ही जी वॉर सुरू होती ही सोशल मीडियापुरती चालू होती, तिथपर्यंत ठीक होतं। मात्र याच सोशल मीडियावरती स्वतःच्या व्यक्तिगत पोस्टमधून सुद्धा रोहित पवारांनी जयंत पाटलांवरती सरळ सरळ टीका करण्याचं काम केलं आणि त्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांनी असं लिहिलं होतं की एकट्या कुठल्या सेनापतीचं हे श्रेय नाही, तर हे सगळं कार्यकर्त्यांचं श्रेय, अशा पद्धतीचं त्यांचं ते ट्विट समोर आलं होतं। आणि या संदर्भात मंचावरती बोलायला उभं राहिल्यानंतर सुद्धा रोहित पवार असं म्हटले की काही जणांचे बॅनर झळकतायत की या विजयाचा सेनापती अमुक अमुक अमुक। हा विजय कोणी एकट्याचा नाही, तर हा विजय सगळ्या सर्वसामान्य जनतेचा, असं रोखठोक रोहित पवार इथं बोलताना दिसले। रोहित पवार बोलले तिथपर्यंत ठीक होतं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं। मात्र जयंत पाटील जेव्हा बोलायला उभे राहतात त्याला जयंत पाटील सुद्धा या सगळ्या प्रतिक्रिया संदर्भात बोलत असताना असं म्हणतात की काही जण ट्विटरवरून व्यक्त होताना दिसत आहेत, काही जण एक्सवरून ट्विट करताना दिसत आहेत किंवा काही जण मंचावरून बोलताना दिसत आहेत, काही जण श्रेय घेताना दिसत आहेत। मात्र माझे प्रदेशाध्यक्ष पदाचे 4-1 महिने राहिलेले आहेत, त्यामुळे आता माझे महिने मोजायचं काम करू नका। माझे महिने मोजणारे अनेक जण आले, अनेक जण गेले, त्यामुळे आता उरलेल्यांनी मोजू नका, त्याच्यानंतर मी स्वतः डिसेंबरला राजीनामा देणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं। आणि जे काही माझ्याबद्दलची टीका असेल, टिप्पणी असेल किंवा माझ्याबद्दलची जी काही तक्रार असेल ती शरद पवारांकडे करा, ते मला 2 कानशिलात लगावतील, मला ते मान्य असेल। मात्र तुम्ही असं पक्षाच्या संदर्भानं कुठेही जाहीर बोलू नका, अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती बोलू नका, अशी कान उघाडणी सुद्धा त्यांनी रोहित पवारांची केली। आणि सरळ सरळ लक्षात आलं की हे सगळं कशासाठी घडतंय, तर श्रेयवादासाठी घडतंय आणि ह्या दोघांमध्ये योग्य काही ते धुसफूस सुरूच आहे। मग ही नेमकी धुसफूस कशामुळे झाली? श्रेयवादासाठी झाली का नुकता, की आणखीन पाठीमागे याच्या काही कारणं असू शकतात? तर आणखीन काही कारणं असू शकतात। विश्लेषकांची मतं अशी समोर येत आहेत की विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका समोर येतात त्यावेळेला असं म्हटलं जातं की जो प्रदेशाध्यक्ष पदाचा उमेदवार असतो तो पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचा सुद्धा दावेदार असू शकतो। पक्षाचा तिथे सुद्धा परफॉर्मन्स चांगला राहिला तर नक्कीच जयंत पाटलांना मुख्यमंत्री होण्याची संधी ही चांगली असू शकते। मात्र रोहित पवार हे 2019 साली विधानसभेवरती पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, 4-5 वर्षामध्ये चांगलं काम करतायत, संघर्ष यात्रा घेऊन पक्षासाठी बारामती असेल, इतर मतदारसंघांमध्ये असेल ते चांगलं काम करतायत आणि त्यामुळं त्यांची सुद्धा कदाचित अपेक्षा असू शकते की मला वरच्या नेतृत्वानं वरच्या स्थानी वरच्या पदांवरती संधी मिळावी आणि कदाचित मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांची वर्णी लागावी असं त्यांनाही वाटत असावं। मात्र दुसऱ्या बाजूला पक्षातल्याच काही लोकांनी
काही ठिकाणी अंतर्गतरित्या रात्रीच्या काही लोकांच्या भेटी घेतल्या आणि आपलेच उमेदवार पाडले, अशा पद्धतीची सुद्धा टीका रोहित पवारांनी आपल्या ट्विटवरती केली होती. ती नेमकी कोणाला उद्देशून केली होती या संदर्भात सुद्धा अनेक विश्लेषकांचं मत असं येते की ती सुद्धा जयंत पाटलांनाच उद्देशून होती. नेमकं कारण काय तर सांगलीची सीट जिथं स्वतः जयंत पाटील लक्ष घालून होते किंवा ज्यांच्या मतदारसंघामध्ये ती येत होती, तिथं सुद्धा विरोधी भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचं काम हे स्वतः जयंत पाटलांनी केलं असं रोहित पवारांकडून इनडायरेक्टली म्हटलं गेलं, असे अनेक विश्लेषक म्हणताना दिसतात. म्हणजे संजय काका पाटील यांचं आणि जयंत पाटलांचं सख्य असल्यामुळे ते संजय काकांच्या विरोधात विशाल पाटलांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी शिवसेनेला फोर्स करत होते आणि चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही राहिले आणि म्हणून चंद्रहार पाटील तिथे उमेदवार दिला गेला. बंडखोरी करून विशाल पाटील उभे राहिले. या दोघांची मतं फुटावीत आणि त्याचा फायदा संजय काकाला व्हावा याच्यासाठी जयंत पाटील प्रयत्न करत होते असं काही विश्लेषकांकडून म्हटलं गेलं. इतकंच काहीतरी इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघामध्ये सुद्धा तिथं राजू शेट्टींनी मशाल चिन्हावरूनच निवडणूक लढवावी या संदर्भात सुद्धा भूमिका मांडत असताना जयंत पाटलांनी भूमिका घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ते मान्य न केल्यामुळे शिवसेनेला नवीन उमेदवार द्यावा लागला, सत्यजित आबा पाटील सरोडकर, आणि त्यांची सुद्धा उमेदवारी तिथं आली. स्वतः राजू शेट्टीने सुद्धा उमेदवारीचा फॉर्म भरला आणि या दोघांनी फॉर्म भरल्यामुळे याचा फायदा कुठेतरी धैर्यशील मानेंना झाला आणि त्यामुळे इथं धैर्यशील माने निवडून आले आणि त्याचा तोटा हा सरळ सरळ इंडिया आघाडीला झाला. आणि इथं सुद्धा जयंत पाटलांचीच भूमिका महत्वाची होती असं सुद्धा इनडायरेक्टली अनेकांनी म्हटलं गेलं आणि म्हणून रात्रीच्या भेटींचा जिथं उल्लेख केला गेला तिथं जयंत पाटलांचं नाव काही जणांकडून समोर आणलं जातंय. याच्या खोलात आपण जाणार नाही, विश्लेषक त्यांची मतं मांडत राहतील. मात्र नेमकं खरं काय आहे? जयंत पाटलांची भूमिका ही पक्षाला धरून पक्षाला वाढवण्यासाठी नेहमीच असते. मग त्यांच्यावरती अशी टीकाटिप्पणी करणं योग्य आहे का या संदर्भात सुद्धा विचार झाला पाहिजे. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात धुमस्त आहे कशासाठी तर मुख्यमंत्री पदासाठी धुमस्त आहे का हा सुद्धा विचार झाला पाहिजे. रोहित पवार पहिल्याच टर्मनंतर मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करत असतील का हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे. मात्र किमान वरची पदं त्यांना मिळावीत याच्यासाठीची अपेक्षा असणं काही चुकीचं नाहीये. पक्षामध्ये मोठं होण्यासाठीच अनेक जण येत असतात आणि त्यांची सुद्धा ती भावना असेल तर काही चुकीचं नाही. परंतु पक्ष एका चांगल्या परफॉर्मन्सनं पुढे जात असताना अंतर्गत नेत्यांमध्ये होणाऱ्या या धुसफुसीचा येणाऱ्या काळामध्ये पक्षाला तोटा होऊ शकतो हे पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामुळे पक्षात बिघाडी होईल का, आघाडीत बिघाडी होईल का, किंवा अंतर्गत काही धुसफूस झाल्यामुळे पुन्हा काही गट निर्माण होतील का हे पाहावं लागेल. येणाऱ्या विधानसभेपर्यंत नेमकं काय काय महाराष्ट्रात घडते आपण पाहत राहणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत सुद्धा राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नेमकं तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पुढं कोणाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.